सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ठाणे बँक म्हणजे ठाणे मध्यवर्ती सहकारी बँक याचे ॲन्सर की आले आहे. आपण क्लार्कचा पेपर दिला असेल, शिपायाचा पेपर दिला असेल आणि वाहन चालक या 3 जागेसाठी पोस्टसाठी पेपर झाला होता. त्या पोस्टचा आत्ता बघू शकता आपण ॲन्सर की म्हणजे उत्तर तालिका आली आहे त्यांची. ती कशी बघायची आहे, कशी डाउनलोड करायची आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्यानुसार आपण मेरिट किती लागणार आहे ॲन्सर की आल्यानुसार ते पण पाहणार आहोत. जर आपल्याला सर्वप्रथम Googleवर जायचं आहे. Googleवर सर्च करायचं आहे ठाणे बँक. ठाणे बँक सर्च केली तर बघू शकता ठाणे बँक सर्च केल्यावर असा इंटरफेस दिसेल आपल्याला. पहिलेच बघू शकता TDCC बँक म्हणजे ठाणे बँक इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला नेले जाईल. त्यानंतर बघू शकता ही ठाणे बँकेची वेबसाईट आहे, उघडेल आपल्यापुढे. त्यानंतर बघू शकता इथं कोपऱ्यामध्ये लिहिलं आहे मित्रांनो, ज्युनियर बँक असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक व वाहन चालक यांची उत्तर तालिका म्हणजे ॲन्सर की बघण्यासाठी इथे क्लिक करा. तर आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर बघू शकता वेबसाईट लॉगिन होत आहे. वेट करायचं आहे. त्यानंतर बघू शकता त्यांच्या डायरेक्ट म्हणजे पदभरती त्या लिंकवर आपल्याला पाठवली जाईल. त्यानंतर आपण इथं बघू शकता यांनी बँकेविषयी म्हणजे आता परीक्षा झाली होती त्याविषयी माहिती दिली आहे मित्रांनो. परीक्षा दिनांक म्हणजे जाहिरात केव्हा निघली होती त्यानुसार ऑनलाईन परीक्षा दिनांक हे पण दिली होती. 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान आपली ऑनलाईन परीक्षा झाली आहे मित्रांनो. त्यानुसार बघू शकता इथं खाली लिहिलेलं आहे बघू शकता ज्युनियर बँक असिस्टंट शिपाई सुरक्षा वाहन चालक उत्तर तालिका ॲन्सर की बघण्यासाठी कृपया आपल्याला लॉग इन करायला लागेल मित्रांनो. जर आपल्याला जो नंबर आहे लॉग इन आय डीचा तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो. बघू शकता खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला नंबर टाकायचा आहे, ॲप्लिकेशन आय डी आणि त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतरच आपल्याला मित्रांनो ॲन्सर की दिसणार आहे. बरं आपण चला बघूया, चल आपण लॉग इन करूया. बघू शकता मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी आपलं नाव दिसेल. त्यानंतर इथं बघू शकता आपला फॉर्म दिसेल. त्यानंतर दिनांक दिसेल. आपण कुठल्या ह्याला फॉर्म टाकलेला ते पण दिसेल बघू शकता. त्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे मित्रांनो. बघू शकता इथं दिलं आहे मित्रांनो. इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं दिलं आहे उत्तर तालिका ॲन्सर की करता या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला पहिले ॲन्सर की भेटून झालं मित्रांनो. चला तर आपण इथं क्लिक करूया मित्रांनो. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं ओपन आपल्याला असं दिसेल. त्यानंतर आपल्याला ह्या ओपनपाशी क्लिक करायचं आहे. ओपनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट आपली ॲन्सर की डाउनलोडसाठी येईल मित्रांनो. बघू शकता डाउनलोड करायची आहे आपली ॲन्सर की. आपली ॲन्सर की डाउनलोड झाल्यानंतर हे बघू शकता ही आपली ॲन्सर की असणार आहे. माझा पेपर बघू शकता 7-10 तारखेला झाला होता. 7-10 तारखेला 4 वाजता पेपर झाला होता. तर त्या 90 क्वेश्चनची इथं बघू शकता दिले आहे. मित्रांनो इथं बघू शकता त्यांनी फक्त आपली म्हणजे आपण काय उत्तरलेलं आहे ते दिलेलं नाही आहे. डायरेक्ट म्हणजे त्यांची ॲन्सर की आहे म्हणजे ॲन्सर की डायरेक्ट उत्तर दिलं आहे मित्रांनो. त्यानुसार आपण बघायचं आहे आपल्याला किती प्रश्न आठवतात, आपण किती ॲन्सर बरोबर दिले आहे त्यानुसार आपण इथं ॲन्सर की बघू शकता आणि मार्क पण ह्यानुसार बघू शकता मित्रांनो किती पडते त्यानुसार. चला तर मित्रांनो आपण ॲन्सर की पण बघितले आहे. आपण ॲन्सर कीनुसार मेरिट आपण या ॲन्सर कीच्या आधारे मेरिट किती लागणार आहे ते आज पाहणार आहोत मित्रांनो. एकूण जागा बघू शकता ज्युनियर क्लार्क म्हणजे क्लार्कसाठी एकूण जागा होत्या मित्रांनो 123 साठी भरती होती मित्रांनो. त्या 123 जागेचं आपण मेरिट किती लागणार आहे ते आज पाहणार आहोत मित्रांनो. ह्यासाठी ओपनसाठी सर्व जागा असतात. ह्यासाठी आरक्षण नसतं बँकेत म्हणजे आपल्या कास्टनुसार आपण जागा नसतात. त्यामुळं आपल्याला एकाच 3 ह्याच्या पोरं घेणार आहे म्हणजे 369 आपल्याला मुली बोलवण्यात येणार आहे इंटरव्ह्यूसाठी 10 मार्काच्या. या 90 क्वेश्चनपैकी आपल्याला जेवढी मार्क पडतात त्यानुसार आपल्याला एकाच 10 मध्ये म्हणजे एकाच 3 मध्ये सिलेक्शन होतं. त्या एकाच 3 मध्ये बघू शकता 369 मुलांचं इंटरव्ह्यूसाठी पात्र होणार आहे. ते एक 369 मुलांचे इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो 10 मार्काचा. तर आपण बघूया इंटरव्ह्यूसाठी आपण पात्र होण्यासाठी आपल्याला किती मेरिट लागणार आहे क्लार्कचं. तर त्यासाठी आपल्याला 90 पैकी मित्रांनो 90 पैकी आपल्याला मित्रांनो 50च्या वर असेल मार्क तर आपलं इंटरव्ह्यूसाठी आपल्याला ग्राह्य धरलं जाईल मित्रांनो. कारण पेपर बघू शकता फक्त मराठी आणि इंग्लिश या 2च विषयाचा पेपर म्हणजे मराठी आणि गणित या दोन्ही विषयाचा पेपर म्हणजे सोपा होता. बाकीचं पेपर थोडंसं अवघड होतं. इंग्लिश थोडंसं हार्ड होतं. त्यानंतर कम्प्युटर पण हार्ड होतं मित्रांनो. त्यानुसार आपण मेरिट ठरणार आहे मित्रांनो. जर आपल्याला 50च्या प्लस मार्क असतील 90 पैकी आपल्याला मित्रांनो 50च्या वर मार्क असतील तर आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस म्हणजे इंटरव्ह्यूसाठी पात्र होण्याचे चान्सेस 100% मित्रांनो.
त्यानंतर आपला इंटरव्ह्यू घेण्यात येईल मित्रांनो 10 मार्काचा. त्यामध्ये बघू शकता 5 मार्क आपल्या क्वालिफिकेशनवर, म्हणजे जोवर आपण काय शिकलो आहे, आपल्याला एक्सपिरियन्स काय आहे त्यावर आपले 5 मार्क देण्यात येणार आहे. त्यानंतर आपले 5 मार्क मित्रांनो आपण म्हणजे त्यांनी म्हणजे काय प्रश्न विचारत आहेत त्याचं आपण कसं उत्तर देऊ त्यानुसार आपले 5 मार्क ठरणार आहे मित्रांनो. त्यानुसार आपले मेरिट लागणार आहे मित्रांनो. निकाल लागल्या आपल्या वेबसाईटवर म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर हा निकाल कळणार आहे. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.